आणि आताची एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। माराच्या दिंड्या मंदिरामध्ये सोडायला सुरुवात झालेली आहे। आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। अलंकापुरी ही सजलेली आहे। संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी आता आळंदीमध्ये वारकऱ्यांनी गर्दी केलेली आहे आणि आता मुख्यमंत्री सुद्धा आळंदीत दाखल झालेले आहेत। माराच्या दिंड्या मंदिरामध्ये सोडायला सुरुवात झालेली आहे। विठू नामाच्या घोषामध्ये संपूर्ण अलंकापुरी ही दुमदुमून गेलेली आहे। ज्ञानोबा माऊली तुकाराम त्याचबरोबर विठू नामाचा गजर इथे केला जातोय। दिंड्या पताका घेऊन वारकरी आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। माराच्या 56 दिंड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि टाळ मृदंगाच्या जयघोषात आणि विठू नामाचा गजर इथे आपल्याला पाहायला मिळतोय। इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी फुललेला आहे। ज्ञानोबा माऊली तुकाराम त्याचबरोबर विठू नामाचा गजर इथे केला जातोय। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदे आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। माऊलींच्या पालखी प्रस्थानाला सुरुवात झालेली आहे आणि यासाठी मोठ्या संख्येने इथे वारकरी पोहोचलेले आहेत। दिंड्या पताका घेऊन विठू नामाचा जयघोष करत चैतन्यमय वातावरणामध्ये हा सोहळा सध्या रंगलेला पाहायला मिळतोय। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं यंदाचं 193वं वर्ष आहे आणि आज माऊलींच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होत आहे आणि मोठ्या संख्येने इथे वारकरी आणि भाविक दाखल झालेले आहेत। कालच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतंय। वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। चैतन्यमय असं हे वातावरण आणि यामध्ये तल्लीन झालेले हे वारकरी आपण पाहत आहोत साम टीव्हीच्या माध्यमातून। पंढरीच्या दिशेनं आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। विठू नामाचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आता हे वारकरी प्रस्थान करणार आहेत। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे आणि यासाठी मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजलेली आहे आणि त्यातली ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। आळंदीमध्ये वारकऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतोय। भक्तिमय वातावरणामध्ये जयघोष सुरू आहे। रिंगण घातलं केलं जाते। त्याचबरोबर ही सर्व मंडळी वारकरी मंडळी आपल्याला विठू नामाच्या जयघोषात तल्लीन असलेली पाहायला मिळत आहेत। दरम्यान आपण पाहतोय वारकऱ्यांसाठी इतर सुविधा सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत। प्रशासनाने वारकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी आणि वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। माऊलीच्या पालखी प्रस्थानाला आता सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने इथं वारकरी आणि भाविक दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दर्शनासाठी आता आळंदीमध्ये पोहोचलेले आहेत। इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी फुललेला पाहायला मिळतोय। दिंड्या पताका घेऊन हे सर्व वारकरी इथे विठू नामाच्या जयघोषामध्ये तल्लीन असलेले पाहायला मिळत आहेत।